हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवते अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना सध्या आपण कॉस्टिंगचे एमसीक्यू डिस्कस करत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच कॉस्टिंगचे व्हेरियस एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न म्हणजेच PYQ क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. आजच्या व्हिडिओचा फर्स्ट क्वेश्चन आहे, फॉर इच प्रोडक्ट प्रॉफिट अँड लॉस कुड बी रिव्हील बाय. प्रत्येक प्रोडक्टसाठी आपल्याला जर प्रॉफिट आणि लॉस कॅल्क्युलेट करायचा असेल, पर्टिक्युलर प्रोडक्टमध्ये आपल्याला किती प्रॉफिट होतोय किंवा होणार आहे, तर हे सगळं आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी कोणता अकाउंट हेल्प करतं हे विचारलं आहे. ए दिलं फायनान्स अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग आणि डी दिले बोथ C&D. ओके, तर फायनान्शियल अकाउंटिंग हिस्टॉरिकल डाटा प्रोव्हाइड करतो. वर्षाच्या शेवटी आपलं काय प्रॉफिट झाला, लॉस झाला हे फायनान्स अकाउंट दाखवतो. त्याच्यानंतर मॅनेजमेंट अकाउंटिंग हे कॉस्टिंग आणि फायनान्स अकाउंटिंगच्या सहाय्याने मॅनेजमेंटला डाटा प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, मग हे आणि कॉस्ट अकाउंटिंग हे कॉस्ट असर्टेनमेंट करत असतं. कॉस्ट शोधणे हे मेन फंक्शन कशाचं, कॉस्ट अकाउंटिंग. देन C इज करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंगचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह विचारलं. ए दिलं टॅक्स कंप्लायन्स, फायनान्शियल ऑडिट, कॉस्ट असर्टेनमेंट आणि प्रॉफिट ॲनालिसिस. ठीक आहे, तर कॉस्ट अकाउंटिंगचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह काय, कॉस्ट असर्टेनमेंट. कॉस्ट फाइंड आउट करणे हे कॉस्ट अकाउंटिंगचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह असतं. देन C इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कॉस्ट अकाउंटिंग इज अप्लाइड टू. कॉस्ट अकाउंटिंग कुठे अप्लाय केलं जातं? ऑप्शन दिले पब्लिक अंडरटेकिंग ओनली, बी दिले मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस कन्सर्न, C लार्ज बिझनेस एंटरप्राइजेस ओनली आणि डी दिले स्मॉल बिझनेस एंटरप्राइजेस ओनली. ज्या ठिकाणी प्रोडक्शनचं काम होतं म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग होतं. ठीक आहे, प्रोडक्शन होतं, वस्तू तयार केल्या जातात म्हणजेच काय, मॅन्युफॅक्चरिंग आपण त्याला म्हणतो. आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. तर अशा ठिकाणी वस्तूची कॉस्ट आणि सर्व्हिसेसची कॉस्ट फाइंड आउट करणे हे कॉस्ट अकाउंटिंगचं मेन काम असतं. ठीक आहे, आणि त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस कन्सर्नमध्ये कॉस्ट अकाउंटिंग मेंटेन केलं जातं. म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिस कन्सर्नमध्ये कॉस्ट अकाउंटिंग ॲप्लिकेबल असतात, त्यामुळे तिथे ते अप्लाय केलं जातं किंवा मेंटेन केलं जातं. देन B इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढे, कॉस्ट रिडक्शन इज अचीव्ड थ्रू. कॉस्ट रिडक्शन करणे, कॉस्ट असर्टेनमेंट, कॉस्ट कंट्रोल आणि कॉस्ट रिडक्शन हे कॉस्टिंगचे मेन फंक्शन आहेत. मग कॉस्ट रिडक्शन करण्यासाठी कोणत्या माध्यमाने केली जाते? कॉस्ट रिडक्शन म्हणजे आपली कॉस्ट, प्रोडक्टची कॉस्ट मिनिमम ठेवणे, कमीत कमी ठेवणे, याला कॉस्ट रिडक्शन म्हणतात. किंवा आपली कॉस्ट कशी कंट्रोलमध्ये राहील, वाढणार नाही याची खबरदारी घेणे म्हणजेच कॉस्ट रिडक्शन. आणि ते कशाच्या आधारे मेंटेन केलं जातं? इकॉनॉमिक, बॅच क्वांटिटी, इन्व्हेंटरी कंट्रोल, प्रोडक्शन अँड प्लॅनिंग कंट्रोल आणि डी ऑल ऑफ दिस. ठीक आहे, तर कॉस्ट रिडक्शनचे हे तीनही माध्यम आहेत, त्यामुळे ह्यांच्या सहाय्याने कॉस्ट रिडक्शन केलं जातं. देन D इज करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इंटरेस्ट ऑन ओन कॅपिटल इज अ. आपलं ओन कॅपिटल आहे, आपल्या कंपनीचं स्वतःचं कॅपिटल आहे. ठीक आहे, आणि त्याच्यावर आपण इंटरेस्ट चार्ज केला आणि तो कॉस्ट शीटला आपण दाखवला. तर हा जो खर्च आहे हा नोशनल कॉस्ट म्हणतात त्याला. ठीक आहे, नोशनल कॉस्ट म्हणजे काल्पनिक खर्च. जे खर्च आपण ॲक्च्युली केलेले नाहीत पण खर्च म्हणून दाखवले याला काल्पनिक खर्च म्हणतात. इंटरेस्ट ऑन ओन कॅपिटल हे नोशनल कॉस्टचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे, द बेसिक रिसर्च कॉस्ट शुड बी ट्रीटेड ॲज. बेसिक रिसर्च कॉस्ट, रिसर्च करण्यासाठी आपल्या प्रॉडक्टसाठी आपण रिसर्च करतो आणि तो बेसिक रिसर्चचा जो खर्च आहे तो कशामध्ये येतो विचारलं आहे. हे दिलं प्रॉडक्ट कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट, प्रोडक्शन ओव्हरहेड आणि पिरियड कॉस्ट. तर बेसिक रिसर्चचा जो खर्च आहे हा प्रॉडक्टच्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये येतो. ठीक आहे, आणि त्यामुळे तो प्रोडक्शन ओव्हरहेडमध्ये येतो. देन C इज अ करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ. ऑप्शन दिले सम कॉस्ट, स्टँडर्ड कॉस्ट, रिलेव्हंट कॉस्ट आणि इररिलेव्हंट कॉस्ट. ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय? जर समजा A हा वर्कर एका फॅक्टरीत काम करतोय, त्या फॅक्टरीत काम न करता तो जर दुसऱ्या फॅक्टरीत गेला. ठीक आहे, जर समजा तो रिलायन्स कंपनीत कामाला आहे, त्याला तिथे 20,000 रुपये पगार मिळतो आणि तो जर समजा रिलायन्स कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत एअरटेलमध्ये कामाला गेला, ठीक आहे, तर त्याला 30,000 रुपये पगार मिळेल. किंवा अदर कोणत्या कंपनीत कामाला गेला तर त्याला एवढा पगार मिळेल. मग ही झाली त्याची ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. ठीक आहे, ज्या ठिकाणी तो काम करतोय त्याच्या व्यतिरिक्त जर तो दुसरीकडे गेला तर त्याला जो पगार मिळतो त्या याला ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतात.
ठीक आहे. मग ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट हे कशाचं एक्झाम्पल आहे? रिलिव्हंट कॉस्ट. ज्या संबंधित कॉस्ट असतात एकमेकाशी रिलेटेड ह्या ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट असतात. ठीक आहे. देन सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर वेजेस, रेंट, मटेरियल आर एक्झाम्पल ऑफ इम्प्लिसिट कॉस्ट, एक्सप्लिसिट कॉस्ट, डायरेक्ट कॉस्ट आणि मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. जे खर्च आपण ॲक्च्युली पैशामध्ये पेड केलेले आहेत तर याला एक्सप्लिसिट कॉस्ट म्हणतात, आणि तर वेजेस, रेंट, मटेरियल ह्या एक्सप्लिसिट कॉस्ट आहेत. ठीक आहे. देन सी इज करेक्ट, बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग कॉस्ट इज युज्ड इन द कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट पर युनिट. कॉस्ट पर युनिट काढण्यासाठी कोणती कॉस्ट आपण गृहीत धरणार? ए दिलं टोटल प्रोडक्शन कॉस्ट, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, कॉस्ट ऑफ गुड्स मॅन्युफॅक्चर आणि कॉस्ट ऑफ गुड्स अवेलेबल फॉर सेल. कॉस्ट युज्ड इन द कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट पर युनिट. आपल्याला कॉस्ट पर युनिट काढायची आहे तर आपण ती कशी काढणार? आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग गुड्स मॅन्युफॅक्चरिंग करायला किती खर्च आला? जर समजा आपल्याला गुड्स मॅन्युफॅक्चरिंग करायला 1 लाख रुपये खर्च आला आणि आपण त्याच्यामध्ये 100 युनिट तयार केले, मग आपण काय करणार? 1 लाख भागिले 100 करणार, ही आली आपली पर युनिट कॉस्ट. ठीक आहे. जर समजा 100 युनिट तयार करण्यासाठी आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती आली आहे? 1 लाख रुपये आले, तर पर युनिट कॉस्ट आपण कशी काढणार? 1 लाख भागिले 100 ही आली आपली पर युनिट कॉस्ट. इथे पर युनिट कॉस्ट काढण्यासाठी आपण काय यूज करणार हे सांगितलं आहे, तर कॉस्ट ऑफ गुड्स मॅन्युफॅक्चर, वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला आलेला खर्च भागिले वस्तूचे नग. ठीक आहे. मग ही काय आज झाली? पर युनिट कॉस्ट आली. ठीक आहे. देन सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढे रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉस्ट फॉर न्यू प्रॉडक्ट आर. रिसर्च अँड डेव्हलपमेंट, नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करण्यासाठी आपण रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर जो खर्च केलेला आहे तर या खर्चाला काय म्हणतात हे विचारलं आहे. ए दिलं आहे कन्व्हर्जन कॉस्ट, जॉईंट कॉस्ट, रिलिव्हंट कॉस्ट आणि डी दिलं आहे संक कॉस्ट. तर रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर जो खर्च केलेला आहे तो झालेला खर्च असतो. ठीक आहे. आणि या खर्चाला संक कॉस्ट म्हणतात. देन डी इज करेक्ट आन्सर. कन्व्हर्जन कॉस्ट म्हणजे रॉ मटेरियल फिनिश प्रॉडक्टमध्ये कच्चा माल तयार मालात रूपांतरित करण्यासाठी जो खर्च येतो तो कन्व्हर्जन कॉस्टमध्ये येतो. जॉईंट कॉस्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये जो वेगवेगळ्या प्रॉडक्टमध्ये जो कॉमन खर्च असतो त्याला जॉईंट कॉस्ट म्हणतात. रिलिव्हंट कॉस्ट म्हणजे एकाच खर्चाचं ज्या वेगवेगळ्या संबंधित कॉस्ट असतात. उदाहरणार्थ एक मशीन आपण एक्स प्रॉडक्ट बनवण्यासाठी यूज केले तर 12,000 खर्च येणार, बी प्रॉडक्ट बनवण्यासाठी यूज केले तर 15,000 खर्च येणार, किंवा सी पद्धतीने यूज केली तर 20,000 खर्च येणार. मग ह्या रिलिव्हंट कॉस्ट झाल्या. आणि सम कॉस्ट म्हणजे डुबलेला खर्च. ठीक आहे. बुडीत खर्च जो आपण पास्टमध्ये केलेला आहे, फ्युचरमध्ये डिसिजन मेकिंगसाठी या खर्चाचा वापर केला जात नाही तर याला संक कॉस्ट म्हणतात. ठीक आहे. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग कॉस्ट इज ऑल्सो नोन ॲज ओव्हरहेड कॉस्ट ऑर ऑन कॉस्ट. ओके. तर ह्याच्यामध्ये कोणत्या कॉस्टला ओव्हरहेड कॉस्ट म्हणतात? म्हणजेच ओव्हरहेड म्हणजे काय? ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेसची टोटल म्हणजेच काय असते? प्राईम कॉस्ट. आणि ओव्हरहेडची टोटल म्हणजेच काय असते? इनडायरेक्ट एक्सपेन्सेसची टोटल म्हणजेच काय असते? ओव्हरहेड असते. ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेसची जी टोटल असते त्याला म्हणतात प्राईम कॉस्ट, आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेसची जी टोटल असते त्याला म्हणतात ओव्हरहेड. ठीक आहे. ओव्हरहेड म्हणजेच ओव्हरहेड कॉस्ट, आणि ओव्हरहेडलाच दुसरा शब्द असतो ऑन कॉस्ट. ठीक आहे. ऑन कॉस्ट म्हणजेच काय? ओव्हरहेड. ठीक आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर. ऑन कॉस्ट म्हणजेच काय विचारलंय? मग इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सगळे म्हणजेच काय असते? ऑन कॉस्ट किंवा ओव्हरहेड कॉस्ट. ठीक आहे. कॉस्ट ऑफ इनडायरेक्ट लेबर, कॉस्ट ऑफ डायरेक्ट लेबर. तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजेच सगळे इनडायरेक्ट त्याच्यामध्ये येतात ओव्हरहेडमध्ये. ठीक आहे. देन सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे विच इज नॉट अ डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट कॉस्ट. ठीक आहे. सप्लिमेंटरी कॉस्ट, ओव्हरहेड कॉस्ट, डाऊन कॉस्ट आणि ऑन कॉस्ट. ठीक आहे. सप्लिमेंटरी कॉस्ट, ओव्हरहेड कॉस्ट, ऑन कॉस्ट हे सगळे कॉस्ट शीटचा पार्ट असतो. डाऊन कॉस्ट म्हणजे शट डाऊन कॉस्ट, ही डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट कॉस्टमध्ये येत नाही. देन डी इज अ करेक्ट आन्सर. काही खर्च असे असतात जे आपलं प्रोडक्शन बंद असलं तरी आपल्याला ते खर्च चालू ठेवावे लागतात. उदाहरणार्थ फॅक्टरी बंद आहे, संप चालू आहे, फॅक्टरी बंद आहे, तरी फॅक्टरीमध्ये लाइटिंग चालू ठेवावे लागतील, काही मशीन्स चालू ठेवावे लागतील. ठीक आहे. मोटर चालू ठेवावे लागतील. मग तो जो फॅक्टरी चालू ठेवण्याचा खर्च आहे तर याला डाऊन कॉस्ट म्हणतात. प्रोडक्शन बंद आहे तरी देखील खर्च चालू आहेत, मग हे कोणते? डाऊन कॉस्ट. ठीक आहे. देन डी इज करेक्ट आन्सर. याला शटडाऊन कॉस्ट देखील म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे
It is the type of accounting which analyze and classify the expenditure as well as the total cost of a particular product. Identify the correct option. A दिले inflation accounting, financial accounting, cost accounting, management accounting. It is the type of accounting which analyze and classify the expenditure as well as the total cost. ठीक आहे, खर्चाचा आणि कॉस्टचा अभ्यास करणारे अकाउंटिंग विचारले. देन उत्तर काय, कॉस्ट अकाउंटिंग. देन से इज करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पर्पज ऑफ डॅश इज अनालाइज द एक्सपेंडिचर सो ॲज टू असर्टेन द कॉस्ट ऑफ व्हेरियस प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर्ड बाय द फर्म अँड फिक्स द प्राइसेस. पर्पज ऑफ डॅश इज अनालाइज द एक्सपेंडिचर, खर्चाचा ॲनालिसिस करणे किंवा असर्टेन द कॉस्ट, कॉस्ट काढणे, हे कशाचं मेन पर्पज आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, कॉस्ट अकाउंटिंग. देन डी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्राइम कॉस्ट प्लस व्हेरिएबल ओव्हरहेड इज नोन ॲज. प्राइम कॉस्टमध्ये व्हेरिएबल ओव्हरहेड प्लस केले तर येणाऱ्या कॉस्टला काय म्हणतात हे विचारलंय. प्राइम कॉस्टमध्ये आपण व्हेरिएबल ओव्हरहेड ॲड केले की येणारी कॉस्ट असते मार्जिनल कॉस्ट. देन से इज करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढे कन्व्हर्जन कॉस्ट इज इक्वल टू टोटल ऑफ. कन्व्हर्जन कॉस्ट म्हणजे काय आपण ऑलरेडी डिस्कस केलं. आपण डायरेक्ट मटेरियलचं कन्व्हर्जन कशामध्ये करतोय, फिनिश्ड प्रॉडक्टमध्ये. कच्च्या मालाचं रूपांतर तयार वस्तूत करतोय. मग त्याच्यासाठी लागलेले लेबर आणि जे ओव्हरहेड असतात तर त्या सगळ्याची टोटल म्हणजेच कन्व्हर्जन कॉस्ट असते. ठीक आहे, मग कन्व्हर्जन कॉस्टमध्ये मटेरियल कॉस्ट येत नाही त्यामुळे हे ऑप्शन नाही आहे. वेजेस येतात आणि फॅक्टरी ओव्हरहेड येतात. त्यानंतर मटेरियल कॉस्ट तर येतच नाही. इथे काय दिलंय, मटेरियल कॉस्ट अँड फॅक्टरी ओव्हरहेड. कन्व्हर्जन कॉस्ट इज इक्वल टू टोटल ऑफ. ठीक आहे, मग वेजेस येतात आणि ओव्हरहेड येतात. ठीक आहे, देन बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच वन इज नॉट द पर्पज ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. ए दिले प्रोडक्ट डिसिजन, बी असर्टेन द फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस ऑपरेशन प्लॅनिंग अँड कंट्रोल, डी दिले मेकिंग स्पेशल डिसिजन अबाउट मेक ऑर बाय डिसिजन. मेक ऑर बाय डिसिजनचा अभ्यास देखील कॉस्टिंगमध्ये केला जातो. ठीक आहे, सपोज एखाद्या प्रोडक्शनसाठी आपण एखादा पार्ट जर बाहेरून मागवला तर आपल्याला किती कॉस्ट पडेल आणि आपण स्वतः बनवला तर किती कॉस्ट पडेल, तर याचा अभ्यास करणारं थिअरी म्हणजेच काय असते, मेक ऑर बाय डिसिजन. याचा कॉस्टिंगमध्ये अभ्यास केला जातो. ऑपरेशनल प्लॅनिंग कंट्रोल याचा सुद्धा अभ्यास कॉस्टिंगमध्ये केला जातो. प्रॉडक्ट डिसिजन सुद्धा कॉस्टिंगमध्ये घेतल्या जातात. पण फायनान्शियल पोझिशन फाइंड आउट करणे हे कॉस्टिंगचं मेन फंक्शन नसतं, ते फायनान्शियल अकाउंटिंगचं मेन फंक्शन असतं. देन बी इज करेक्ट आन्सर. आता इथे काय विचारलं, विच वन इज नॉट द पर्पज ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंगचा पर्पज नाही. ठीक आहे, प्रायमरी पण नाही, सेकंडरी पण नाही. ठीक आहे, देन बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर एक लास्ट क्वेश्चन घेऊ, विच वन इज अ फंक्शन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंगचं फंक्शन विचारलं, टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस ॲज अ होल. संपूर्ण व्यवसायाचा प्रॉफिट लॉस दाखवणे हे कॉस्टिंगचं मेन फंक्शन आहे का, नाही. फक्त कॉस्टिंगचा डाटा, प्रॉडक्टची कॉस्ट, प्रॉडक्टचा प्रॉफिट शो करणे हे कॉस्टिंगचं मेन फंक्शन आहे. ठीक आहे, टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द युनिट कॉस्ट, प्रॉफिट लॉस अँड डिफरंट प्रॉडक्ट लाईन. ठीक आहे, एक युनिट बनवण्यासाठी आपल्याला किती प्रॉफिट होतो किंवा वेगवेगळे डिफरंट प्रॉडक्ट बनवण्यासाठी, प्रॉडक्ट लाईनसाठी आपल्याला किती प्रॉफिट होतं हे शो करणे कॉस्टिंगचं फंक्शन आहे. ठीक आहे, म्हणजे हे कॉस्टिंगचं फंक्शन आहे. त्यानंतर सी दिलं, टू रेकॉर्ड द व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी. आपल्याकडे किती प्लांट अँड मशिनरी शिल्लक आहे ह्याची कॉस्ट फाइंड आउट करणे हे फायनान्शियल अकाउंटमध्ये करतो. ठीक आहे, डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आपण कॉस्टिंगमध्ये करतो का, नाही, फायनान्शियल अकाउंटला करतो. ठीक आहे, म्हणजे हे कॉस्टिंगचं काम नाही आहे. त्यानंतर टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट इकॉनॉमिक रिसोर्सेस अँड ऑब्लिगेशन. इकॉनॉमिक रिसोर्सेस म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये आपल्याकडे वित्तीय पैसा कुठून येणार, तो पैसा आपण कसा यूज करणार, तर हे FM चं काम आहे, फायनान्शियल मॅनेजमेंटचं काम आहे. ठीक आहे, वित्त विभागाचं काम आहे. ठीक आहे, कॉस्टिंगचं हे काम नाही. कॉस्टिंगचं काम काय, प्रत्येक युनिटला किती खर्च येतो किंवा प्रत्येक युनिटची कॉस्ट किती येते किंवा वेगवेगळे जर आपण प्रॉडक्ट बनवले तर त्याच्या किती कॉस्ट येणार, तर ह्या सगळ्याचा अभ्यास कॉस्टिंगमध्ये केला जातो. मग इथं काय विचारलंय, फंक्शन विचारलंय कॉस्ट अकाउंटिंगचं. देन बी इज अ करेक्ट आन्सर. तर हे झाले कॉस्टिंगचे काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.